इयत्ता 7वी भूगोल मधील 6वं प्रकरण आहे नैसर्गिक प्रदेश। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 5 प्रकरणावर प्रश्न पाहिले आहेत। आता 6वं प्रकरण आहे नैसर्गिक प्रदेश आणि त्यामधील पहिलाच प्रश्न आहे, नैसर्गिक प्रदेशाचे एकूण किती प्रकारात वर्गीकरण केले आहे? तर नैसर्गिक प्रदेशाचे एकूण 6 प्रकारात वर्गीकरण केले आहे। दुसरा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रदेशाचे प्रकार कोणते? तर नैसर्गिक प्रदेशाचे प्रकार कोणते? तर पहिला प्रकार आहे टुंड्रा प्रदेश, दुसरा आहे तैगा प्रदेश, तिसरा आहे गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेयरी, चौथा आहे उष्ण वाळवंटी प्रदेश, पाचवा आहे गवताळ प्रदेश सुदान आणि 6वं आहे विषुववृत्तीय प्रदेश। तिसरा प्रश्न आहे, टुंड्रा प्रदेश कोणत्या 2 अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे? तर टुंड्रा प्रदेश हा अतिउत्तरेकडे म्हणजे 65° ते 90° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे। चौथा प्रश्न आहे, कोणत्या भागातील प्रदेशाला टुंड्रा प्रदेश असे म्हणतात? तर उत्तर कॅनडा, ग्रीनलँड, उत्तर युरोप आणि उत्तर आशिया या भागातील प्रदेशाला टुंड्रा प्रदेश असे म्हणतात। पाचवा प्रश्न आहे, तैगा प्रदेश कोणत्या 2 अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे? तर 55° ते 65° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान तैगा प्रदेश आहे। 6वा प्रश्न आहे, तैगा प्रदेशात कोणत्या भागांचा समावेश होतो? तर तैगा या प्रदेशात अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग तसेच युरेशियाचा भाग म्हणजे तैगा प्रदेश होय। 7वा प्रश्न आहे, सूचीपर्णी वनस्पती कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ती आढळतात तैगा प्रदेशात। 8वा प्रश्न आहे, स्टेप्स व प्रेयरी कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे? तर स्टेप्स आणि प्रेयरी 30° ते 55° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे। युरेशियातील स्टेप्स, दक्षिण आफ्रिकेतील वेल्ड, दक्षिण अमेरिकेतील पंपास, उत्तर अमेरिकेतील प्रेयरी, ऑस्ट्रेलियातील डाऊन्स या भागांचा समावेश स्टेप्स व प्रेयरी या प्रदेशात होतो। त्याच्यानंतर 9वा आहे उष्ण व वाळवंटी प्रदेश। तर उष्ण व वाळवंटी प्रदेश हा 20° ते 30° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे। याच्यामध्ये सहारा, कल्हारी, अटाकामा, थरचे वाळवंट यांसारख्या मोठ्या वाळवंटांचा समावेश हा उष्ण व वाळवंटी प्रदेशात होतो। त्याच्यानंतर 10वा आहे गवताळ प्रदेश सुदान। तर याच्यामध्ये हा जो प्रदेश आहे तो उत्तरेस 5° ते 20° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि यामध्ये आफ्रिकेतील सॅव्हाना, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड या भागांचा या प्रदेशात समावेश होतो। 11वा आहे विषुववृत्तीय प्रदेश। विषुववृत्तीय प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे। विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस 5° अक्षवृत्तांच्या दरम्यान हा विषुववृत्तीय प्रदेश आहे आणि याच्यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी, कांगो किनारा तसेच ॲमेझॉन नदीचे खोरे या भागांचा समावेश हा विषुववृत्तीय प्रदेशात होतो। त्याच्यानंतर 7वं प्रकरण आहे मृदा। त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे, मृदा निर्मिती कशी होते? तर मृदा निर्मिती ही मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार, कालावधी यांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, काळी मृदा कशी तयार होते? तर काळी मृदा ही महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे कायिक विदारण होऊन काळी मृदा तयार होते आणि यालाच काय म्हणतात? रेगूर मृदा असंही म्हटलं जातं। तिसरा प्रश्न आहे, तांबडी मृदा
कशी तयार होते? तर तांबडी मृदा ही दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या खडकापासून तांबडी मृदा तयार होते. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, सिकत खडक कशाला म्हणतात? तर सिकत खडक ज्या खडकात सिलिकाचे प्रमाण अधिक आहे त्याला सिकत खडक असं म्हणतात. तर हेच प्रमाण 50% कमी असते त्याला अल्पसिकत खडक असे म्हणतात. बेसाल्ट हा जो खडक आहे तो अल्पसिकत प्रकारचा खडक आहे. पाचवा प्रश्न आहे, मृदेचे एकूण किती प्रकार आहेत? तर मृदेचे एकूण किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. ते कोणते? तर पहिला आहे जाडी भरडी मृदा, दुसरा आहे काळी मृदा, तिसरा आहे जांभी मृदा, चौथा आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पाचवा आहे पिवळसर तपकिरी मृदा. सहावा प्रश्न आहे, जाडी भरडी मृदा कशी तयार होते? तर जाडी भरडी मृदा ही विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून जाडी भरडी मृदा तयार होते. सातवा प्रश्न आहे, किनारपट्टीवरील गाळाची मृदा. सातवं आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. तर ही मृदा आहे ती कोकणातील ज्या नद्या आहेत त्या कमी लांबीच्या आहेत आणि अत्यंत वेगाने वाहतात आणि त्यामुळे नद्यांच्या मुखाशी गाळ तयार होतो आणि त्यामुळे काय होतं? गाळाची मृदा तयार होते. आठवा आहे पिवळसर मृदा. तर अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात पिवळसर तपकिरी मृदा आढळते. उदाहरण चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याचा पूर्व भाग. त्याच्यानंतर 9वं प्रकरण कोणतं आहे? ऋतुनिर्मिती भाग 2. पहिला प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात वसंत संपात टिंबटिंब या दिवशी असतो. तर उत्तर गोलार्धात वसंत संपात 21 मार्च या दिवशी असतो. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवसाला आयन दिन म्हणतात? कोणत्या दिवसाला म्हणतात? 22 डिसेंबर. तिसरा प्रश्न, वर्षातील कोणत्या काळात उत्तरायण असते? तर 22 डिसेंबर ते 21 जून या काळात काय असते? उत्तरायण असते. चौथा प्रश्न, 21 मार्च ते 21 जून पर्यंत 21 मार्च ते 21 जूनपर्यंत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो? कोणता ऋतू असतो? वसंत ऋतू. पाचवा प्रश्न, 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या काळात उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो? तर शरद हा ऋतू असतो. सहावा प्रश्न आहे, टिंबटिंब हा दिवस शरद संपात असतो. टिंबटिंब हा दिवस शरद संपात असतो. तर 23 डिसेंबर हा दिवस शरद संपात असतो. 23 डिसेंबर हा दिवस शरद संपात असतो. त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे, वर्षातील कोणत्या काळात दक्षिणायन असते? वर्षातील कोणत्या काळात दक्षिणायन असते? 21 जूनपासून 22 डिसेंबरपर्यंत. त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, उपसूर्य स्थिती म्हणजे काय? तर उपसूर्य स्थिती म्हणजे काय? तर पृथ्वीच्या परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्याच्या कमीत कमी अंतरावर असते आणि यालाच उपसूर्य स्थिती असं म्हणतात. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, अपसूर्य स्थिती म्हणजे काय? तर अपसूर्य स्थिती म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते, ही अपसूर्य स्थिती होय. त्याच्यानंतर 9वं प्रकरण आहे कृषी. पहिला प्रश्न आहे, कृषी या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय कोणता?
कृषी या व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय येतात आणि त्याच्यामधील शेती हा प्रमुख व महत्त्वाचा व्यवसाय आहे. दुसरा प्रश्न आहे, कृषी व्यवसायामध्ये कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश होतो? तर कृषी या व्यवसायामध्ये गुरेपालन, शेळीपालन, मेंढीपालन, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशीम किडे पालन, मधमाशा पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन, वराहपालन म्हणजेच त्याला डुक्कर असं म्हणतात, वराह म्हणजे डुक्कर, तसेच इमूपालन या व्यवसायांचा समावेश हा कृषी व्यवसायामध्ये येतो. कृषी व्यवसायामध्ये या सर्व व्यवसायांचा समावेश होतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कृषी व्यवसायात कोणत्या घटकांचा वापर केला जातो? तर कृषी व्यवसायात मनुष्यबळ, प्राणी, अवजारे तसेच विविध साधने या घटकांचा वापर केला जातो. चौथा आहे, शेतीचे प्रकार कोणते? तर शेतीचे 2 प्रकार आहेत, निर्वाह शेती, त्याच्यामध्ये स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. दुसरा आहे व्यापारी शेती आणि त्याच्यामध्ये विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती, फलोद्यान शेती याचा समावेश होतो. 10वं प्रकरण आहे मानवी वस्ती. पहिला प्रश्न आहे, मानवी वस्तीचा विकासानुसार क्रम कोणता आहे? विकासानुसार क्रम कसा आहे? आदिवासी पाडा, ग्रामीण वस्ती, नगर आणि शहर. दुसरा प्रश्न, एका किंवा 2 घरांच्या वस्तीला काय म्हणतात? तर एका किंवा 2 घरांच्या वस्तीला पाडा असं म्हणतात. एका किंवा 2 घरांच्या वस्तीला पाडा असं म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, भारतातील ग्रामीण वस्तीत राहणारे लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले असतात? भारतातील ग्रामीण वस्तीत राहणारे लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले असतात? तर कृषी या व्यवसायात गुंतलेले असतात. चौथा प्रश्न आहे, टिंबटिंब हे शहर धार्मिक स्वरूपाचे आहे, तर अजमेर हे शहर धार्मिक स्वरूपाचे आहे. 5वा प्रश्न आहे, शहराची मुख्य समस्या कोणती? तर शहराची मुख्य समस्या कोणती? सार्वजनिक सुविधांवर ताण ही शहराची मुख्य समस्या आहे. 6वा प्रश्न आहे, छत्तीसगड राज्यातील वनक्षेत्रात ही डॅश ही जमात राहते, तर गोंड ही जमात राहते. 7वा प्रश्न आहे, नीलगिरी पर्वताच्या उतरणीवर राहणाऱ्या तोडा जमातीचा प्रमुख व्यवसाय कोणता? कोणता आहे? दुग्ध व्यवसाय. 8वा प्रश्न आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पुरेसे व्यवसाय उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे कोणती समस्या निर्माण होते? तर बेकारी ही समस्या निर्माण होते. तर इयत्ता 7वी भूगोल या विषयाचे आपण पहिली जी 10 प्रकरणे आहेत त्या 10 प्रकरणावरील आपण प्रश्नोत्तरे पाहिलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा, कारण तुमच्या लाईकमुळे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. सो एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.